हरे कृष्णा. गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. अध्याय पहिला, श्लोक 21. सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मे अच्युत यावदेतान्निरोक्षेऽहं योद्धकामानवस्थितान्. अर्जुन म्हणतो, हे अच्युत, हे कृष्ण, माझ्या रथाला या दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे कर, जेणेकरून मी या युद्धाला तयार असलेल्या लोकांचा नीटपणे विचार करू शकेन. अर्जुन श्रीकृष्णाला विनंती करतो की त्याला युद्धभूमीच्या मधोमध नेऊन उभे करावे, जेणेकरून तो कौरव आणि पांडव सैन्यांचे नीट अवलोकन करू शकेल. कैरयासह योद्धव्यमस्मिन् रणसंयुध्यमे योत्स्यमानानमेक्षेयं य एतेत्रं समागतः. अर्थात, या युद्धात कोणाशी मला लढायचं आहे ते मी पाहू इच्छितो, जे या युद्धासाठी येथे जमले आहेत. अर्जुनाला प्रत्यक्ष युद्ध करणाऱ्या शत्रूंची ओळख पटवायची आहे, म्हणून तो सर्व योद्ध्यांचे निरीक्षण करू इच्छितो. योत्स्यमानानवेक्षेयहं य एते अत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. जे या मोहात पडलेल्या धृतराष्ट्राच्या पुत्रांसाठी लढण्यास इच्छुक आहेत त्यांना मी पाहू इच्छितो. अर्जुनाला हे जाणून घ्यायचे आहे की तो कोण कोण धृतराष्ट्राच्या मूर्खपणामुळे या युद्धात उतरले आहेत. संजय उवाच. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. संजय म्हणतो, भारत म्हणजेच हे धृतराष्ट्र. अर्जुनाने हे म्हणताच ऋषिकेश म्हणजेच श्रीकृष्ण यांनी उत्तम रथ युद्धाच्या मधोमध नेला. श्रीकृष्ण अर्जुनाच्या विनंतीला मान देऊन रथ युद्धभूमीच्या मध्यभागी घेऊन जातात. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतांस मवेतान् कुरुनिति. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे पार्थ, भीष्म, द्रोण आणि इतर सर्व राजांना पाह. श्रीकृष्ण अर्जुनाला कौरवांच्या महत्वाच्या योद्ध्यांकडे लक्ष द्यायला सांगतात, ज्यामध्ये त्याचे गुरु आणि नातेवाईक आहेत. तर या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत हरे कृष्णा.